सो तर अशा प्रकारचा आमचा कॉलेजचा आउटफिट राहतो. आत्ताच रेडी होऊन आम्ही निघलो कॉलेजला. ही वरची आमची रूम आहे. रूम तर खूप मस्त आहे आणि असा आमचा भंगार कॉलेजचा आउटफिट राहतो. कॉलेज घालावं लागते बळजबरी. थंडीमुळं स्वेटर वगैरे आहे. स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू कलरची पॅन्ट. त्याच्यावर आम्ही स्पोर्ट्स शूज घातलेत. यांनी घातले स्निकर पण माझा शूज मळाला होता त्यामुळे स्पोर्ट्स शूज घालावा लागला. यांनी स्वेट शर्ट घातला आहे कॉलेजच्या शर्टवर. थंडीमुळं असा व्ह्यू येतोय. असं आहे सध्याचं छत्रपती संभाजीनगरचं वातावरण. तर असा आहे आमच्या कॉलेजचा बॅक गेटचा व्ह्यू. हे वॉचमन काका उभारले तिथं ID कार्डसाठी. बाबा हाय करा. मोबाईल पडता वाचला. चालेल आलो तर आता आम्ही कॉलेजमध्ये कॉलेजचा पण व्ह्यू दाखवून देतो तुम्हाला. हे आहे देवगिरी कॉलेजचं वेलकमचं दगड. कॉलेज पण दगडासारखंच आहे. येऊन बी काय उपयोग नाही. जिवंत मड असल्यासारखंच आहे. हे कॉलेजचं DITMSचं डिपार्टमेंट आणि हे आहे आमचं सायन्स डिपार्टमेंट. नमुने आले त्या ठिकाणी. एक टकलं आणि एक झिंजाळं. ते दुसरं कुठं गेलं. हां हाय करा. इकडं आलेले हे हँडशेक करा. हां चला. हे आहे आमचं लेक्चरचा हॉल. लेक्चरमध्ये अभ्यास सोडून खारमुरे खायचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. आत्ताच लेक्चर सुटलं. आता आम्ही चाललो दाबेली खायला. एक आमचा गिन्यान गेलेला मित्र. पोहे खायचे का पण पोहे खाऊ. एक गिन्यान गेलेले 2 मित्र सोबत घेतले तर सपाटी पार्टी देणार आहे त्यामुळं आम्ही त्याच्यातर्फे पोहे खाणार आहे. आजच आलाय तो फिरून मस्तपैकी. सपाटीला म्हणलं पोहे 4 पण तिने लगेच त्याचा ऑनलाईनचा 36 रुपयाचा बॅलन्स दाखवला. माझी 30 रुपये उधारी आहे ते द्याय नाही तो. जाऊ द्या आता आपापलीच कॉन्ट्री करून पोहे खावा लागते. माझा हात एक व्लॉगिंग करतोय त्यामुळे त्याने लिंबू पिळून दिला. लयच काय आमची मैत्री गट्ट आहे असं दाखवतोय ते. तुम्हाला तसं वाटलं असेल तर तसं काय नाही आहे. लय चिकट आहे सपाट. खूपच चिकट आहे. एवढ्या दिवसानंतर आलाय तर कमीत कमी पोहे तरी चालवला. इतका चिकट लेवलचं कुठे नसावं नाही. पोहे खाऊन झाले तर आता चाललो प्रॅक्टिकलला. सपाटीला 1 लाख सबस्क्रायबर झाले त्यामुळे आम्ही जरा गहन विषयावर चर्चा करीत होतो. ह्याने मला विचारलं वैभव सपाटी कोण आहे. त्याला ह्याची भेट करून दिली. पण ह्याला थोडी जरा लाज वाटायला पाहिजे. जरा ह्याने विचारलं तर कमीत कमी चहा पाणीचा तरी खर्च करावा. पण नाही आता चिकाट माणूस आहे त्यामुळे बिनला जेवणी लाज होते जरा थोडं. हे भूषण सर हॅलो एव्हरीवन. खूप छान रॅपर आहेत. यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे यूट्यूबचं चॅनल? माझं मिली मिलिटंट आहे. मिली मिलिटंट चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान रॅप म्हणतात ते. आणि हे आमचे छपरी सर आहेत. आणि हे बरं जाऊ दे. लाजायला लागलाय तो जरा दाखवायला. सबस्क्राईब केलं. वैभव डॉग वर्ल्ड हा हेच आहे. आणि आमचं बडी बंटी आहे. बडी BAN. हां तुम्ही पण याला सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा. नोटिफिकेशन बेल आयकन सगळं नोटिफिकेशनसाठी. अरे हे कुठून आहे ना चालूच आहे का ती आपोआप चालू होते त्याच्या फोनला. तुम्ही बेलला दाबून ऑल करा. हां थँक्यू. सो तर आत्ता आम्ही पिझ्झा हटमध्ये आलो. आज ऑफर होती 300 रुपयात अनलिमिटेड पिझ्झा. मी आणि माझा एक मेंगा जवळचा सोबत आणलेला. लगेच दमत नाही त्याला वाढत तर लगेच पिझ्झा खायला लागला. दमत नाही लगेच कॉर्न पिझ्झा काय पिझ्झा. खूप भारी तिथूनच खायला लागला तू ती खाल्लंच नाही माहिती का. हां म्हणून आज आणलं मी कोल्ड्रिंक आलं. खतरनाक मेन्यू यार. दाबून पिझ्झा आणायचे. 10-12 पिझ्झे खातो ना आम्ही. कोल्ड्रिंकचा मगा आलाय. पिझ्झा खाण्यासाठी हा बकासूर अजून व्यायाम करतोय अजून खाण्यासाठी. पर्यंत आमचे 8 पिझ्झा खाऊन झालेले आहेत. पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 9वा आहे. 9वा पिझ्झा खाताना हालत जरा खराब व्हायला लागली. वर जाय नाही पिझ्झा. घाम फुटायला लागलाय. वाटते अजून तर तू व्यायाम करेल. व्यायाम करून पण काय उपयोग नाही. अन्न लोकांचं असलं म्हणून पोट लोकांचं नसतं. ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवा. तरी पण 9 पिझ्झा खाल्ले. 9 पिझ्झा आणि 2 कोल्ड्रिंकची जग या ठिकाणी संपविले आम्ही.
तो बकासूर बघा तिथे कसा बसलाय, हसतोय खुशाल. खाने के मामले में हर किसी झुकूंगा नहीं, झुकूंगा नाही. आता फुल जेवण करून आलो तर आम्ही आता रूमवर. ही आईस्क्रीम पण घेतली. तर आम्ही एवढी मंडळी आलो इस्कॉनला जेवायला. आमची गँग रूममधली ती गेली गावाकडे प्रत्येकजण, त्यामुळं आम्ही आता कॉलेजची गँग आणलेली. इस्कॉनमध्ये आलेलो आहेत आम्ही इकडे. इथे तुम्हाला 4-5 चंद्र दिसत असतील डायरेक्ट. इथे समोर महाराजांचं स्क्रीनवर कीर्तन सुरू आहे. आम्ही मंडळी मागं बसलेलो, इस्कॉनच्या पंक्तीला बसलेलो. असं काही इस्कॉनचा मेन्यू आहे. विशाल दमनाने चालू केलं जेवायला. राम राम करा. सो तर आता आम्ही फुल जेवण करून इस्कॉनमधून आलेलो. कतून जेवलेलो लई जास्त. हां, खूप जास्त. आता ब्लॉग एडिट करतो आणि मस्तपैकी झोपून जातो. बाय बाय.